तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल। आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी स्वादिष्ट आपले सर्वांचे फेवरेट समोसे। तर समोसे बनवण्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला सर्व सांगते, तर पाहून घेऊया। ते बघा, ते मसाले वगैरे जे असते ना, तर हळद, मीठ आणि जिरे मोहरी, आणि ते फक्त आपल्याला लसूण, अद्रक, अल्लं आणि मिरची, फक्त एवढं सगळ्यांची आणि मिठाची थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे। इथे घेतलं आपण वाटाणे, आणि इथे आपण मैदा घातला, मैद्यात आपण ओवा घातला, आणि इथे बटाटे आपण चांगले कुस्करून घेतले आहे। तर म्हणाल दीदी कांदा दिसेना, कांदा का बरं घालायचं नाही, कारण आपण समोसे बनवतो, समोसात कांदा टाकत नसता। तर इथे बनवायला सुरुवात करूया। तर इथे आपण कढई घेतली आहे, कढईमध्ये आपण घातलं आहे तेल आपण 2 चमचे घातलं आहे, 2 पळी। तर हे चांगलं तापू देऊया। आता यात आपण घालणार आहोत जिरे मोहरी, खूप सारे नाही घालायचे, थोडेच जिरे मोहरी आपल्याला घालून घ्यायचे आहे। जिरे मोहरी चांगले आपल्याला तडकू द्यायची। जर चांगले तडकले नाही तर आपली जी चटणी असते त्यात जिरे मोहरी कच्चे लागतं, छान नाही लागत। तर आता आपण चांगले तडकू देऊ। आता यात आपण घालणार आहोत, इथे जे मिरचीचं वाटण केलं ते घालून घेऊया। आता हे चांगलं आपण परतून घेऊया। आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता गाईज आपण इथे जो मैदा घेतला होता त्यात थोडंसं तेल घातलं, थोडं मीठ घातलं, जो ओवा टाकला होता तो वरतून टाकलेलाच, आणि त्यात आपण पाणी घालून चांगला डो मळून घेऊया। असं कडकसर डो मळायचा आहे, आणि तोपर्यंत इथे आपलं हे पण छानसं हे होऊ राहिलं, आपली मिरची पण छानशी परतून होऊ राहिली। मी तुम्हाला डायरेक्ट परतूनच दाखवते। तर इथे आपली मिरची चांगली परतली आहे। आता यात आपण घालणार आहोत आपले मीठ आणि हळद। तर इथे मी मीठ आणि हळद घेतलेली आहे, मोजूनच आहे, जास्त नाही आहे, जास्त घेतली नाही आहे। आता यात आपण घालूया आपले बटाटे। आता बटाटे घालून चांगलं आपण हे मिक्स करून घेऊया। आता यात आपण बटाणे पण घालून घेणार आहोत। त्याच्या अगोदर मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती भारी दिसते, आणि येलो कलर एकदम भारी आलेला आहे, आणि मीठचं प्रमाणही बरोबर आहे, सर्व प्रमाण बरोबर आहे। तर इथे तोपर्यंत आपला चांगला डोही चांगलं कडक मळून झाला आहे। तर इथे आपल्याला पातळ चपात्या करून घ्यायच्या आहे, तर करून घेऊ। आता आपण ह्याच्यात वाटाणा घालून घेऊया, आणि हे परत मिक्स करून घेऊया। तर आता जे आपण पीठ मळलेलं त्याचं आपण ना असं हाफ पार्ट करून घ्यायचं आहे, आणि मी ह्याच्या पुढे तुम्हाला स्टेप दाखवते। हाफ पार्ट केला आहे, हे बघा हाफ पार्ट आहे। आता ह्याचं आपण करूया। तर इथे आपण काढून घेतली आहे, आणि अशा प्रकारे बनवणार आहोत। हे बघा, असं घ्यायचा आणि असं पकडायचं आणि असं प्रेस करायचं हळू। हा, आता ह्यात आपण भरणार आहोत आपलं जे असतं बटाट्याची जो चटणी असते ती भरून घेऊया, आणि हे क्लोज करायचं आहे। बघा, असं क्लोज करून घ्यायचं आहे, आणि अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेऊया। जर तुम्हाला वाटत असेल तर परत एकदा तुम्ही रिवर्स करून पहा आणि नीट समजून घ्या कसं बनवायचं। तर अशाच आपण सर्व बनवूया। बनवले की आपण ते गरम तेलात टाकायचे आणि तळून घ्यायचे, आणि हे बघा अशी झाली। मी सर्व करून तुम्हाला लगेच दाखवते। तर इथे आपले समोसे झाले। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, एकदम खूप क्रिस्पी आहे। आवडले असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि एकदम नक्की ट्राय करा। कमेंटमध्ये सांगा कसे झाले, तुमचे कसे झाले, आमचे तुम्हाला कसे आवडले का नाही पक्का सांगा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।